बऱ्याच HR प्रोफेशनल्सशी बोलल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काय काय लागतं याची थोडी कल्पना आली आता। त्यामध्ये बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की विद्यार्थी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाहीत, त्यांचं प्रोफाईल बिल्डिंग झालेलं नसतं किंवा रेझ्युमे त्या चांगल्या प्रकारे मांडलेला नसतो। तर या सगळ्या गोष्टींबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। कॉन्फिडन्स हाच विषय घेऊया। समजा मी उद्या तुम्हाला म्हणलं की मला स्कूबा डायव्हिंग या विषयी थोडी माहिती सांगा, तर तुम्ही जी ऐकलेली माहिती असेल किंवा कुठे बघितलेली असेल ती पटापट सांगू शकाल। पण मी आता म्हणलं तुम्ही पुढचे 1 महिना स्कूबा डायव्हिंग करा, 3 महिने स्कूबा डायव्हिंग करा आणि मला स्कूबा डायव्हिंग विषयी माहिती सांगा, तर तुम्ही त्यातल्या बारकावे, खाणाखुणा, वेगवेगळ्या गोष्टी हे मला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकाल आणि इफेक्टिव्हली 3-4 तास बोलू शकाल। तर हेच एक्झॅक्टली आपण आपल्या करिअरमध्ये जर कंपेअर केलं तर आपण जी गोष्ट करतो, स्वतः एक्सपिरियन्स घेतो, ती आपल्याला बोलता येते। सो जेव्हा आपण जॉबसाठी रेडी होत असतो तेव्हा त्या जॉबच्या रिलेटेड आपण जर काही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असेल, ज्याला आपण इंटर्नशिप किंवा काही वेगवेगळे असाइनमेंट्स असतील किंवा प्रोजेक्ट्स असतील, यावरती जर काही काम केलं असेल तर आपल्याला इंटरव्ह्यूअर समोर तो विषय चांगल्या पद्धतीने मांडता येतो। त्यामुळे कॉन्फिडन्स हा त्या विषयातनं डेव्हलप होतो, तुमच्या एक्सपिरियन्समधनं डेव्हलप होतो आणि याचाच फायदा तुम्हाला तुमच्या रेझ्युमे रायटिंग आणि अपॅरेंटली तुमच्या प्लेसमेंट रिलेटेड होतो।